जमलं. मी नेहमी सांगते की खोपोलीला एक नदी वाहते, तिथेच एक नदी, जवळपास नदी मला माहिती नाहीये, किंवा नरसोबाच्या वाडीला जा, जिथे तीर्थक्षेत्री नदी आहे. ह्या दिवशी नदीमध्ये पुण्य खूप येतं स्नान केल्यानंतर. त्यानंतर ते पाणी घ्यायचं आहे, सूर्याला अर्पण करायचंय. पण मी नाही जाऊ शकत एखाद्या नदीमध्ये स्नानाला, मग काय करायचे, गंगाजल आणायचं आहे, ते आपल्या अंघोळीच्या पाण्यात टाकायचे. भोगीच्या दिवशी पण तिळाचं पण खूप महत्व आहे. अंघोळीच्या पाण्यात तीळ टाकायचे, गंगाजल टाकायचंय. माझ्याकडे गंगाजल सुद्धा नाहीये. एका मगामध्ये ग्लासमध्ये पाणी घ्यायचंय आणि गंगा माता एवढी ती महान आहे, फक्त स्मरण मात्रे ती उपस्थित होते. गंगेचं नाव घ्यायचं आहे. म्हणजे तुम्ही रोज अंघोळ करताना हा प्रयोग करू शकतात की अंघोळीचं पाणी असतं ना, त्याच्यामध्ये स्मरण करायचं की माता गंगा, गोदावरी, नर्मदा, सावित्री, तुम्ही सगळे इथे उपस्थित राहा. आणि म्हणजे मी रोज ही प्रार्थना करते आणि त्याचं पुण्य मला मिळू दे. आणि सगळ्यात शेवटचे म्हणजे सागर. सागर म्हणजे काय आहे, या सगळ्या नद्यांचा संगमच आहे ना, तर सागराच्या स्नानाचं पुण्य मला मिळू द्या. कधी अलिबागला फिरायला गेलात तर पहिल्यांदा गेल्यानंतर डायरेक्ट पाण्यात पाय घालायचं नाही, कुठल्याही नदीमध्ये. आधी त्या पाण्याला नमस्कार करायचा. ती जलदेवता आहे. एक दिवस पाणी नाही यायला कळमळत रिक्षा फिरली की सगळ्यांच्या कपाळाला आठ्या येतात ना, उद्या पाणी नाही येणार आहे, लगेच किंमत कळते. तर त्या जलाला नमस्कार करायचे की मी तुला पाय लावत आहे, मला क्षमा कर. मग आपण आपले पाय धुवायचे, हाता पायावर सगळीकडे पाणी घ्यायचंय, हातामध्ये ओंजळीत पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्या सूर्य समोर असतो, सूर्य कुठेही असू दे, पुढे मागे, त्या सूर्याला सगळ्यात आधी जल अर्पण करायचं. गेले 7-8 महिने मी सांगत आहे, सकाळी उठली की आंघोळ झाल्यावर पहिल्यांदा सूर्याला पाणी अर्पण करा. 3 महिन्यात तुमची कामं नाही झाली तर मला भेटायला या. ताई तुम्ही सांगितलं, मी रेग्युलर काम हे केलं पण आमचं काम झालं नाही, कारण असं तुम्ही मला भेटायलाच येणार नाही, कारण तुमची सगळी अडकलेली कामं होतील. सूर्य कसला प्रतीक आहे ना, आरोग्याचा. मला माझं आरोग्य तरी चांगलं पाहिजे, माझ्या घरामध्ये संपन्नता हवी आहे, म्हणून रोज सूर्याला पाणी घालायचंय. मकर संक्रांतीपासून जे रथसप्तमी चालू होईल, हे दिवस किती चांगले. आत्ताच ठरवा की आजपासून मी आयुष्यभर सकाळी उठली, आंघोळ झाली की सूर्याला पाणी घालायचंय. फक्त 10 किंवा 12 वाजू नका देऊ, अगदी माथ्यावर नका येऊ देऊ, 7 ते 7:30 पर्यंत सूर्याला पाणी घालायचंय. मी ह्या पॉइंटवर होती की समुद्रात गेल्यानंतर सूर्याला आधी पाणी द्यायचंय. पाणी कसं द्यायचं ना, ओंजळीत पाणी घ्यायचं, ओंजळ वरती करायची आणि त्या पाण्यातनं मला सूर्य किंवा आकाश दिसलं पाहिजे. त्यानंतर परत हात धुवायचे, थोडं पाणी घ्यायचंय, आपल्या देवांच्या नावाने ओंजळ करायची. त्यानंतर विचार करायचा की माझ्या स्वामींचे चरण समोर आहे आणि पाणी घेऊन त्यांच्या चरणावर हे तीर्थ, समुद्राला सगळ्यात मोठं तीर्थ समजलं जातं, तर त्या तीर्थावर मी पाणी घालत आहे. आणि सगळ्यात शेवटी परत पाणी घ्यायचं आणि माझे मेलेले जेवढे पूर्वज आहेत, पित्र आहेत, त्या पित्रांना तर्पण द्यायचंय. हे भोगीला पण करायचं आहे, संक्रांतीलाही करायचंय. फक्त एक काळजी याच्यात अशी घ्यायची, जेव्हा आपण हे पाणी घरात रोज टाकत असतो ना, तर हे पाणी आपल्या पायावर उडलं नाही पाहिजे, त्याचा दोष लागतो. मग काय करा, एखादं स्टूल घ्या किंवा उंच ठिकाणी जा, तशी व्यवस्था नसेल एखादी बादली घ्या किंवा भांड घ्या आणि त्या भांड्यात ते पाणी पडेल, म्हणजे माझ्या पायावर मी सूर्याला अर्पण केलेलं पाणी उडायला नाही पाहिजे, नाहीतर दोष लागतो. दुसरं म्हणजे ते पाणी ओलांडून, म्हणजे मी आता अर्धे अर्पण केलं आणि त्याला ओलांडून जायचं नाही. त्यामुळे पाणी घालताना एवढ्या 2 काळजी घ्यायच्या. पित्रांना द्यायला मला बाहेर जायला नाही जमत, तुळशीमध्ये 1 चमचाभर पाणी घ्यायचंय, त्यात थोडीशी तीळ टाकायचे आणि तुळशीच्या मुळाशी जरी तुम्ही पाणी घातलं तरी ते पित्रांना पोचत असतं. आपल्या टेरिस मधनं, आपल्या खिडकीमधनं, नाही काही तर घरातनं सुद्धा तुम्ही, अगदी मला नाही खाली जायला जमत तरी, ज्यांची बैठी घर आहे त्यांना छानच आहे की दाराच्या बाहेर जाऊन ही पूजा करायची आहे. भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी करायचं आहे. ह्या वर्षी काय वर्ज्य आहे, संक्रांतीला 2-4 गोष्टी वर्ज्य असतात की त्या करायच्या नसतात. तर पहिली गोष्ट म्हणजे संक्रांतीला दात घासायचे नाहीये. तर मग काय करू शकतो आपण, आदल्या दिवशी रात्री दात घासून घ्यायचे आहे. दुसरी गोष्ट म्हणजे गाईचं दूध काढायचं नाही, धार काढलं जे म्हणतात ना, तर काय करू शकतो आपण, वासराला सोडून द्यायचं आणि त्याला त्या दिवशी पोटभर दूध म्हणजे पाजायचं आहे. त्या दिवशी झाडं कापायची नाहीये, फुलं तोडायची नाही. जे आपण रस्त्याने फुलांची झाडं दिसतो, हा एक वेगळा विषय होईल की आपण जे सकाळी मॉर्निंग वॉकला किंवा मुलांना सोडायला जातात ते काय करतात ना, फुटपाथवरनं चालतात
आणि बाहेर जी झाडं आलेली असतात ना त्याची फुलं तोडतात. ती झाडं लावलेली कोणीतरी असतात आणि आपल्याला बिलकुल हक्क नाहीये त्या झाडांची फुलं, जी लोक कोणाच्या बेलाची तुळशीची आणि फुलं तोडत असतील तर त्यांनी आजपासून हे बंद करा. मला देवाला फुल व्हायचंय ना, मी विकत घेईन किंवा मी झाड लावेल आणि त्याला आलेलं फुल अर्पण करायचा अधिकार मला आहे. पण दुसऱ्यांनी लावलंय आणि सोसायटीच्या बाहेर आलीत फुलं आणि ती चोरायची व्हायची देवाला आहे, पण आपण आधी काय करतोय, चोरी करतोय. त्यामुळे चोरून किंवा कोणाला न विचारता एखादी वस्तू कधीच उचलायची नसते, स्पेशली फुलं तर नाही. तर ती फुलं त्या दिवशी तोडायची नाही आहे. आणि काय करायचं नाहीये, ह्यावेळेस संक्रांतीने सुवासासाठी हातामध्ये दुर्वा घेतलेल्या आहे, त्यामुळे जे वाळलेलं गवत आहे किंवा दुर्वा त्या दिवशी तोडायच्या नाहीये. परत साडीचा प्रश्न येतो की काळी साडी आम्ही ठरवली होती, आता ती कॅन्सल झाली, मग कुठल्या रंगाची साडी घालायची. आणि अफवा एवढ्या असतात ना, एक कोणीतरी काहीतरी सांगेल आणि तीच गोष्ट खूप पसरते. रंगावर ह्या वर्षी बंधन नाहीये. लाल, हिरवा, पिवळा, केशरी, गुलाबी तुमच्या कपाटात, किंवा नवीच साडी घेतो आपण संक्रांतीला, नाही सांगितलंय साड्या घ्यायला तुम्हाला, त्याच्याऐवजी काय घ्यायला सांगितलंय, तुळस, चांदीची दुर्वा, चांदीचा बेल घ्यायचा आहे. घ्या, काही हरकत नाहीये. प्रत्येक रंगाचं काय महत्व आहे. मी जेव्हा लाल रंगाची साडी घालते ना, तुम्हाला आतूनच एक शक्ती जाणवते. जेव्हा तुम्ही हिरव्या रंगाची, सौभाग्याचा रंग आहे, हिरव्या रंगाची साडी घालते, पीस ऑफ माइंड जे म्हणतो ना आपण, ते आपल्याला जाणवतं. पिवळा, गुलाबी रंग अतिशय शांत आहे, निगेटिव्हिटी निघून जाते. केशरी रंगाची साडी मी जेव्हा घालते तेव्हा विष्णूची कृपा होते, आणि पिवळ्या रंगाची साडी घालते तेव्हा माझ्यावर आपण म्हणतो ना लक्ष्मी सारखी दिसत आहे. तर प्रत्येक रंगाचं महत्व दिले, कोणत्याही रंगाची साडी घालू शकता. पुन्हा दानाचा विषय सगळा जो आता सांगितलाय तोच आहे. फक्त सूर्याला अर्घ्य देताना काय बोलायचं, गायत्री मंत्र शक्यतो आपण बोलतो, पण शास्त्राप्रमाणे गायत्री मंत्र बोलायचा अधिकार स्त्रीला नाहीये. याच्या मागचं कारण काही भेद स्त्री पुरुष नाहीये, तिच्यामध्ये एका बाळाला जन्म देण्याची शक्ती असते आणि गायत्री मंत्र हा उष्ण आहे, तर तो गर्भ राहू शकत नाही, हेच त्याच्या मागचं कारण आहे. त्यामुळे शक्यतो गायत्री मंत्र कमी बोलायचा आहे. आणि त्याचं आणखीन एक शास्त्र आहे, सूर्योदय ते सूर्यास्त म्हणजे संध्याकाळी 6 नंतर कधीही गायत्री मंत्र बोलायचा नसतो. बऱ्याचशांच्या घरात मशीन असतं आणि चालू आहे 24 तास गायत्री मंत्र आहे. गायत्री मंत्र घरात लावू नका, घरामध्ये भांडण, राग, उष्णता, जास्त एनर्जी निर्माण होते आणि आपल्याकडे तेवढी एनर्जी सहन करायची ताकद नाही, त्यामुळे गायत्री मंत्र लावायचा नसतो. अर्घ्य देताना काय बोलायचंय, स्त्रियांनी ओम घृणी सूर्याय नमः म्हणायचं आहे आणि पुरुषांनी ओम सूर्याय नमः ह्या 2 मंत्रांचा 11 वेळा 21 वेळा सगळ्यांनी, माझी अगदी मनापासून प्रार्थना आहे की ह्या मकर संक्रांतीपासून तांब्याचं भांड घ्यायचं, उठल्या आंघोळीच्या आधी त्याच्यात पाणी भरून ठेवा आणि आंघोळीला जायचं आहे. आणि गुगलवर सर्च केलं तर प्रत्येक गावचा सूर्योदय सूर्यास्त मिळतो. हवा असेल, मी आणि सात्विका सूर्याला पाणी देतो, तर आम्हाला माहिती आहे त्या वेळा मी रोज कृपा सिंधूमध्ये टाकून देईन की ही वेळ सूर्योदयाची आहे, तर तेव्हा ते पाणी अर्पण करायचं. खरोखर तुम्हाला प्रश्न सांगण्याची आवश्यकता राहणार नाही. तुमचे पैशाचे प्रॉब्लेम, आरोग्याचे प्रॉब्लेम, घरामधले जे प्रॉब्लेम आहे हे सगळे नष्ट होतील. सगळ्यात शेवटचं सांगते की एक सूर्यनारायणाचे जसे रथसप्तमीचे उपवास असतात, तशी पौष महिन्याच्या रविवारी एक व्रत केलं जातं. जेवढे रविवार, आता पौष महिना उद्यापासून चालू होईल, म्हणजे येत्या रविवारपासून जेवढे रविवार येतील तेवढ्या 5 किंवा 4 रविवारचं हे व्रत आहे. या व्रतामध्ये काय करायचं, रविवारी रांगोळीने सूर्य काढायचा आहे, 4 गोपद्म काढायचे, त्यांच्या बाजूला आदित्य राणोबाई ही सूर्याची पत्नी आहे, तर तिचे चित्र मी इथे काढून ठेवले. कृष्ण आणि गणपतीची स्थापना करायची, त्याची पंचोपचार पूजा सकाळी कवळं ऊन असतं तेव्हाच करायची. ह्या दिवशी काय करायचंय, ब्रह्ममुहूर्त म्हणजे 5 वाजता उठायचंय, आंघोळ करायची, केस विंचरायचे. एकदा सूर्योदय झाला की केस विंचरायचे नाहीये ह्या व्रतासाठी. त्यानंतर सूर्याला पाण्यामध्ये कुंकू, फूल, अक्षता, तीळ टाकायचे आहे आणि सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे. या उपवासामध्ये कुटायचं नसतं, कापायचं नसतं आणि तिखट खायचं नसतं, मीठ खायचं नसतं, हे नियम इथे दिलेले आहे. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी हा उपवास सोडायचा असतो. हा उपवास कशासाठी करायचा आहे,
सूर्यासारखं तेज माझ्या शरीरामध्ये आणि माझ्या चेहऱ्यावर यायला पाहिजे, माझ्या नजरेमध्ये ती सूर्यासारखी धार. बघा, सूर्य डोक्यावर आल्यावर आपण मान अशी करून घेतो, ते तेज आपल्याला सहन होत नाही. एवढं तेज आपले टीचर असतात किंवा आई डोळ्यानेच बघते, काही बोलायची गरज राहत नाही ना. तशी सूर्यासारखी धार माझ्या डोळ्यामध्ये यायला पाहिजे. माझ्या सौभाग्यासाठी सुद्धा हे सूर्यनारायणाच्या पौष महिन्याचं व्रत केलं जातं, आरोग्यासाठी आणि माझ्या घराण्याची वृद्धी. माझ्या घराण्याची वृद्धी कशाने होणार आहे? संपन्नता आणि माझ्या पोटी जे बाळ जन्माला येणार आहे त्याच्याने होणार आहे. म्हणजे परत आरोग्यासाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हे व्रत केलं जातं. आणखीन 2 गोष्टी सांगते. मागच्या वेळेस देवघराची रचना जेव्हा सांगितली तेव्हा 2 मुद्दे सांगायचे राहिले होते. तुळस इथं ठेवली होती आणि रांगोळी. प्रत्येक जण कितीही शिकलेलं असू दे, अशिक्षित असू दे, दारामध्ये 4 बोट तरी रांगोळी प्रत्येकाच्या दारात असली पाहिजे. साऊथ इंडियन लोक काय करतात, तांदळाची पावडर करतात आणि अंगणामध्ये दिवसातून 4-5 वेळा ती लोक, म्हणजे मी याला जाते पिठापूरला जाते ना, त्यांचा भस्माचा तुकडा किंवा हे पीठ असतं आणि त्याच्याने शंख चक्र असं काढत असतात. त्याचे 2 फायदे होतात. रांगोळीने काय होतं, जेव्हा मी कोणाच्या घरात जाते आणि दारात रांगोळी असते आणि माझी नजर जेव्हा त्या रांगोळीवर पडते, माझ्या घराला दृष्ट लागत नाही. म्हणजे बाहेरून कशीही व्यक्ती येऊ दे, या घर किती छान आहे, पण तिची जी वाईट दृष्टी, म्हणजे तिच्या मनातही नसेल पण नजर लागते चांगल्या गोष्टींना, आपल्या बाळाला आपली नजर लागते, तर तिची दृष्ट लागू नये, म्हणजे कोणाचीही वाईट दृष्ट तिथेच संपते. म्हणून पूर्वीच्या काळी बघितलं असेल तुम्ही, प्रत्येकाच्या दारात रांगोळी असायची. जसा जसा काळ बदलत चालला आहे, आता आपल्याकडे डिझाईनचे पेपर येतात, ती रांगोळी लावतो. पण काय करायचं, सकाळी देवपूजा झाली की उंबरा पुसायचा नाहीये. हा एक मुद्दा सांगते. मला खूप प्रश्न येतात, काही मी गुरुवारी उंबरा पुसलाय, पुन्हा शनिवारी पुसू का? आठवड्यातनं फक्त एकदा शनिवारी उंबरा स्वच्छ धुवायचा आहे, संध्याकाळी 7 वाजता. हळद गोमूत्र घ्यायचंय, घट्ट पीठ भिजवायचंय, 3 बोटांनी एकदाच पट्टा ओढायचा आहे. पुन्हा पुन्हा ते सारवत बसायचं नाहीये. आणि अमावस्येला, म्हणजे 8 महिन्यातले 5 शनिवार आणि महिन्यातनं एकदा अमावस्या येते, म्हणजे 6च वेळा फक्त उंबऱ्याची पूजा करायची आहे. पूजा इन द सेन्स हे लेपन करायचंय. रोज त्याला हळद कुंकू व्हा, त्याच्यावर स्वस्तिक शक्यतो काढू नका, कारण की बाहेरून जो येतो त्याचा पाय तिथे पडत असतो, त्याच्यामुळे हळद कुंकू लावा. हळद कुंकाचा आणखीन एक मुद्दा सांगितला होता मी लक्ष्मी प्राप्तीच्या उपायांमध्ये. संध्याकाळी 6 ते 7 लक्ष्मी माता आणि अलक्ष्मी माता हे फिरत असतात. आणि जेव्हा आपण दिवाबत्ती करतो, उदबत्ती ओवाळतो, बाहेर कापूर ओवाळून ठेवतो, प्रत्येकाने संध्याकाळच्या घरात कापूर ओवाळायचा आहे आणि तो ओवाळून दारात ठेवायचा आहे. तिथेही थोडासा जळेल एवढा कापूर ठेवायचा आहे. आणि घरात जेव्हा आपण म्हणतो ना लक्ष्मीची वेळ आहे, घरात यायचंय, थोड्या वेळ दरवाजा मोजून 5 मिनिटं उघडा ठेवायचा आहे. असा विचार करायचा आहे की लक्ष्मी माता आतमध्ये येत आहे. हळद कुंकवाचा करंडा घेऊन उंबऱ्याच्या बाजूला उभं राहायचंय. आपली एवढी पात्रता नाहीये की लक्ष्मी माता येईल आणि आपल्याला दिसेल, तर त्यामुळे फक्त कुंकवाचा करंडा घेऊन उभं राहायचंय आणि 5 मिनिटाने जो आपला उंबरा आहे त्याला हळद आणि कुंकू लावायचं आहे. आणि त्यानंतर दरवाजा बंद केला तरी चालेल. संध्याकाळचं सकाळी दारात रांगोळी हवे, सकाळ संध्याकाळ दारामध्ये दिवा असला पाहिजे. तुळशीला रोज उदबत्ती लावताना काळजी घ्या, तर तुळशीला त्रास होणार नाही असं. हळद कुंकू लावायचंय. ही जी सूर्यनारायणाची पौष महिन्याची पूजा आहे, त्यात तुळशीची पूजा करायची. पण ते रविवारी येतं, तर रविवारी आणि एकादशीच्या दिवशी तुळशीला हात लावायचा नाही, कारण ती व्रतस्थ असते. हात लावला तर पाप लागतं. मग काय करायचं, लांबून पाणी घालायचं आणि ओवाळायचं आहे. रोज तुळशीची पूजा झाली पाहिजे. तुळशीचं पान तोडताना कधीही असं आपण मेथी तोडतो ना, तसं तोडायचं नाही. ह्या नखाने जर आपण तुळशीचं पान तोडलं तर तुळशीची हत्या केल्याचं आपल्याला पाप लागतं. त्यामुळे मी नेहमी म्हणते की तुळशीचं झाड तुम्ही हलकंच हलवा, 4-5 पानं पडतील, ती धुवायची आहे. आणि रोज आपल्या घरामध्ये बाळकृष्ण असेल, स्वामींनाही ही तुळशीची पानं नियम बनवा की मी रोज स्वामींना 1 बेलाचं पान आणि 1 तुळशीचं पान अर्पण करेल. तुमची जन्मानुजन्माची पाप याच्यात निघून जाणार आहे. त्यामुळे मागच्या वेळेचा देवघरातला हा भाग राहिला होता की दारात रांगोळी असलीच पाहिजे, दिवा असला पाहिजे. आणि जमलं तर एका बाउलमध्ये पाणी घ्या, 2-3 फुलं, 10 रुपयाची फुलं आणली तर आठवडाभर राहतील, त्याच्यात फुलं टाकून ठेवा. पाणी कशासाठी ठेवायचे,
लक्ष्मी माता कशावर बसते? पाण्यावर असते ना, तर त्याच्यामुळे तिच्या स्वागतासाठी ते ठेवायचे. एखादा पॉइंट मिस झाला असेल तर तुम्ही बघून घ्या, इथे सुगड मांडून ठेवलेले आहे. सगळ्यात शेवटचा मनी बाउलसाठी मला हा प्रश्न होता. हा मनी बाउल आहे. मी जेव्हा मागच्या वर्षी नवीन आली तेव्हा मी हा उपाय सांगितला होता. त्या मठातल्या तिघी बायकांनी मला घरी येऊन सांगितलं की तुम्ही जो उपाय सांगितला तो आम्ही केला आणि आमचं घर झालं. हा मनी बाउल कसा करायचा आहे? काचीचा बाउल घ्यायचा. एवढा मोठाच पाहिजे असं नाही, छोटासा एवढंसं वाटकं आणलं तरी चालणार आहे. त्याच्यामध्ये काय ठेवायचंय ना, सोन्याचा एखादा दागिना ठेवा, पण काळजी घ्या आता गोसाईताईच्या डोक्यावर तुम्हीच सांगितलं होतं ठेवायला. छोटीशी अंगठी ठेवा, नाही भीती वाटत असेल एक सोन्याचा मणी आणून त्याच्यामध्ये ठेवा. 500च्या 100च्या ज्या कोऱ्या नोटा असतात 10च्या, ह्या नोटा एक दोन ठेवा, काळजी घ्या घरात ठेवताना. कॉईन असतील ती पण नवीन कॉईन मिळाली तर ती त्याच्यात ठेवायची आहे आणि एक तमालपत्र त्याच्यामध्ये ठेवायचे. जी ही आपली मसाल्याच्या वस्तू आहेत ना, ह्या लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप चांगल्या आहे आणि याच्याने निगेटिव्हिटी जाते. तर ह्या तमालपत्रावर काय लिहायचंय? ह्या महिन्यात मला 50,000 रुपये हवेत ना, तर स्केच पेनने ग्रीन कलर हिरव्या रंगाने लिहायचे 50,000 रुपये. 1,00,000 रुपये माझ्या मुलीचं लग्न व्हावं, माझ्या मिस्टरांची तब्येत बरी व्हावी. तुम्हाला जे हवं आहे ते याच्यामध्ये लिहायचंय, ते याच्यात ठेवायचं आहे. काही वेळाने तुमची अपेक्षा दुसरी असेल, पुढच्या महिन्यात दुसरं काहीतरी लिहून ठेवा. पण हा मनी बाउल पूर्ण मी आता भरलेला नाहीये, पैशाने भरलेला असू द्या आणि दागिने, हे कशाचं सिम्बॉल आहे ना, पूर्वी मी सांगितलं की सुगड भरलेले असायचे आपल्याकडे. तुम्ही राजांची खजाने जर बघितले, पद्मनाभन मंदिरचे फोटो जर बघितले तर सोनं त्यातनं असं, सोनं असं खाली वाहत आहे, त्याचं प्रतीक आहे. मग हे कुठे ठेवायचंय? शुक्रवारच्या दिवशी हे तयार करायचं, म्हणजे उद्याचा शुक्रवार आहे आणि घराच्या नैऋत्य कोपऱ्याला. तर काही आम्हाला नैऋत्य कोपरा कळत नाही, ही पूर्व पश्चिम आहे ना, तर पश्चिमेच्या बाजूची ही बाजू. मग तुमच्या घरात एखादा काचेची वस्तू, एखादा टेबल असेल तरी नैऋत्येला जागाच नाही आमच्याकडे, देवघरामध्ये ठेवा. मी गोव्या साईडला जाते ना, तर त्यांच्याकडे देवघरामध्ये एक मटका असतो आणि ते सगळे घरातले पैसे ना त्या मटक्यामध्ये ठेवत असतात. तर देवघरामध्ये ठेवा जर तुम्हाला कुठे जागा नसेल तर. पण त्याच्यामध्ये तेज पत्त्यावर ह्या गोष्टी ठेवायच्या. लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय चांगला उपाय आहे. अमावस्या आहे आज, मला वाटते काल सगळ्यांनी हळदीचं लेपन वगैरे केलं असेल, नसेल केलं तर आज करा. फक्त पुढच्या अमावस्याला काळजी घ्या, अमावस्या आज 5:30 वाजता संपली आहे. जी रात्रीची अमावस्या मिळते, म्हणजे काल संध्याकाळी 8 वाजता अमावस्या चालू होती, म्हणजे रात्र आपल्याला मिळते ना, तर प्रयत्न करायचा की रात्रीची अमावस्या मिळेल. म्हणजे आज करा, ज्यांचं राहिलंय त्यांनी आता करूच नको का असं नाही, करा. देव काय बघतो ना, तुझ्या मनात काय भाव आहे ना, तो भावाचा भोग केलेला आहे, त्याच्यामुळे करा. पण पुढच्या वेळेस काळजी घ्या की रात्रीच्या वेळेस करायचे. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करूया.